आमच्याकडे जर ईडी असतो तर धाक काय मानायचा. सध्या धाक म्हणजे काय आहे? मोदींचा धाक, अमित शहाचा धाक हा व्यक्तिगत धाक नाहीये. हा सीबीआय ईडी त्याच्या हातामध्ये आहे म्हणून हा धाक. बघा तुम्ही काय उलट तपासणी घेताय का? तुम्ही का उलट तपासणी प्रश्न विचारा. तुम्ही उलट तपासणी नाही घ्यायची. एक सांगतो मी तुम्हाला. हा पत्रकाराचे प्रश्न पत्रकारासारखे विचारा. तुम्ही एक आमचा खासदार मंत्र्याला भेटता, त्याच्यावरून तुम्ही जे काय आता चित्र रंगवत आहे चुकीच आहे. ऑपरेशन ऑपरेशन आणि ऑपरेशन, हे ऑपरेशन ते ऑपरेशन, मग ह्याचं ऑपरेशन, मग एम्स मध्ये आहे का, मग गंगाराम मध्ये आहे का. हा ऑपरेशन इस्पितळामध्ये होत असत. आता राजकीय लोक कधीपासून हातामध्ये कैच्या आणि सुरे घेऊन ऑपरेशन करायला लागले. ज्याला फोडाफोडी म्हणतात, शुद्ध भाषे माणसं विकत घेणं, खरेदी विक्री संघ म्हणतात. आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये गेल्या 12 वर्षामध्ये यापेक्षा वेगळं काही चाललेलं नाही. आणि अशा बातम्या तृणमूल काँग्रेसचा विषय आपण पाहतोय. 20-22 खासदार गेले. कुठल्या तरी नॅशनलिस्ट सिटीजन पार्टी ऑफ इंडिया नावाच्या एका आंतरराष्ट्रीय पक्षात त्यांचा प्रवेश झालाय. इंटरनॅशनल पार्टी आहे त्यांची. आता ह्याला तुम्ही भारतीय जनता पक्षाची भूक म्हणणार, हाव म्हणणार. पण शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही ज्या बातम्या देताय त्या चुकीच्या. एवढंच मिसळ. एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरे यांच्या इतका लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांना भेटणारा नेता या क्षणी महाराष्ट्रात नाही. शरद पवारांना. शरद पवार भेटतात, उद्धवजी भेटतात, आम्ही सगळे भेटत असतो. मातोश्रीचे दरवाजे सदैव सगळ्यांकडे उघडे असतात. तुम्हाला जे कोणी सांगतात ते असं आम्हाला आतापर्यंत कोणी तक्रार घेऊन आल्याचं मला दिसत नाही. ग्रामीण भागातले खासदार मुंबईत आले तिथे हमखास उद्धवजींना भेटतात. विधिमंडळाच्या काळामध्ये आमदार येतात तेव्हा उद्धवजींना भेटतात. त्याच्यामुळे ह्या तुमच्यापर्यंत आलेली जी बातमी आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. या क्षणी मी इतकं सांगेन, शिवसेनेचे 9 खासदार एकत्र आहेत, एकत्र राहतील. आमच्याकडे जर ईडी असतो तर धाक काय मानायचा. सध्या धाक म्हणजे काय आहे? मोदींचा धाक, अमित शहाचा धाक हा व्यक्तिगत धाक नाहीये. हा सीबीआय ईडी त्याच्या हातामध्ये आहे म्हणून हा धाक. उद्या सत्तेवर नसाल तर तुमचा कुठला धाक मला सांगा ना. त्यांना विचारा ना. बघा तुम्ही काय उलट तपासणी घेताय का? तुम्ही का उलट तपासणी प्रश्न विचारा. तुम्ही उलट तपासणी नाही घ्यायची. एक सांगतो मी तुम्हाला. हा पत्रकाराचे प्रश्न पत्रकारासारखे विचारा. एका मंत्र्याला एक खासदार भेटला काय तेवढं आपण सगळ्यांनी आतुडीत पिळवून विचारण्याचं कारण काय? उद्या जर मला प्रधानमंत्री भेटले माझ्या कामासाठी त्यांना भेटेन ना. माझं तर तितकंच महत्वाचं काम आहे तर मी जाऊन प्रधानमंत्र्यांना भेटेन. जर एखाद्या राष्ट्रहिताचं काम असेल तर मी नक्कीच प्रधानमंत्री एका पक्षाचा नाही, प्रधानमंत्री हा देशाचा आहे. मुख्यमंत्री हा देशाचा राज्याचा आहे, मंत्री हा राज्याचा आहे. महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांशी मी स्वतः चर्चा करतो लोकांच्या कामासाठी. आमची राजकीय भांडणं आम्ही लढू ना. आता गृह खात्यांच्या बैठकामध्ये अनेकदा अमित शहा बसलेले असतात. आमच्या संवाद होतो. का होऊ नये? तुम्ही एक आमचा खासदार मंत्र्याला भेटला, याच्यावरून तुम्ही जे काय आता चित्र रंगवत आहे चुकीच आहे. खासदार ऑनलाईन बैठकीत सामील झाले. ही सूचना सरकारची आहे ना, ऑनलाईन काम करा म्हणून. फार लांब आहात तुम्ही, तर तुम्ही लांबून जर तुम्हाला जमत नसेल, पेट्रोलचे प्रश्न आहेत, जागतिक प्रश्न आहेत, त्याच्यामुळे सरकारने प्रधानमंत्र्यांनी सुद्धा देशाला आवाहन केलेलं आहे खासदारांना की तुम्ही बरीचशी कामं ऑनलाईन करा. आता त्यानुसार जर ते ऑनलाईन उपस्थित राहिले असेल तर उपस्थित राहिले ना. ते उपस्थित राहिले, त्यांनी संवाद साधला, त्यांनी आपल्या भूमिका मांडल्या, तर काय चुकलं? मला तुम्ही कधी कोणाला अशा लोकांना भेटताना पाहिलंय का? मी 24 वर्ष दिल्लीमध्ये आहे.
मला तुम्ही कधी 12 वर्षात मागच्या 12 वर्षांत अशा प्रकारच्या लोकांना, भाजपच्या मंत्र्यांना कधी भेटताना पाहिजे, संविधानाचं आणि घटनेचं पालन करत नाहीत, नियमाचं पालन करत नाही, अशा कोणत्याही माणसाला मी शक्यतो भेटत नाही. त्याच्यात 2 गोष्टी आहेत. मी त्या बैठकीला पूर्ण वेळ होतो. खासदारांच्या बैठकीमध्ये सर्वाधिक काळ पूर्ण वेळ मी होतो. शिवसेना पक्षप्रमुखांनी अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, हे मी ठामपणे सांगेन. जायचं असेल त्यांनी जा, हे त्यांचं वाक्य त्यांच्या तोंडी घातलेलं आहे. माझ्या समोर मी तिथे असेपर्यंत ते असं बोलले नाहीत आणि ते असं बोलणार नाही. हे साधारण 5 वर्षापूर्वी किंवा 4 वर्षापूर्वी जेव्हा आमदार जात होते तेव्हा त्यांचं हे वक्तव्य तेव्हाच. जेव्हा आम्ही त्यांना एका हॉटेलात बंद करून ठेवलं तरी लोक जात होते पळून, भिंतीवरून उड्या मारून, इस्पितळातून भिंतीवरून उड्या मारून गेले काही. तेव्हा ते रागाने म्हणाले की अशा तऱ्हेने डांबून ठेवून का उपयोग. ह्या क्षणी ह्या वेळेला त्यांनी अशा प्रकारचं कोणते विधान केलेलं नाही, एक लक्षात घ्या. मी तुम्हाला तुम्ही वारंवार तोच प्रश्न विचारताय. मी असं म्हणतोय की त्यांनी असं विधान केलेलं नाही आणि त्यांनी अशा प्रकारचं विधान कधीही ते करणार नाही. उलट त्या खासदारांच्या बैठकीत ते स्वतः प्रत्येक खासदाराशी संवाद साधत होते आणि त्यांच्या अडचणी समजून घेत होते. कुणी जर अशा प्रकारे अफवा पसरवत असतील तर चुकीच आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सर्व देशभरातल्या मिंदे गटांना काय काम उरलेलं नाही, पण ह्याचा परिणाम देशाच्या राजकीय प्रकृतीवर होणार, हे लक्षात घ्या. तर तुम्हाला काय वाटतं, भाजपची विश्वसनीयता राहिली आहे का? भारतीय जनता पक्षाची विश्वासार्हता राहिली आहे का, असं तुम्हाला म्हणायचं का? याचा अर्थ एकट्या नरेंद्र मोदी, अमित शहा, शुवेंदू अधिकारी, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे पक्ष हे विश्वासपात्र उरले आहेत का? अजिबात नाही. असं कशाला विचार करतील? उलट हे जे पक्ष फोडतायत पैसे देऊन, त्यांना जोड्याने मारतील. आज थोडे लोक दबलेले आहेत आणि यांना जोड्याने मारण्याचीच लायकी आहे लोकशाहीमध्ये. न्याय मिळत नाही न्यायालयामध्ये, निवडणूक आयोगामध्ये. सगळे घरगड्यासारखे काम करतायत 12 वर्षापासून आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय. कुठे आहे लोकशाही, कुठे आहे संविधान? हे प्रश्न जरा भाजपच्या मंत्र्यांना सुद्धा विचारायला पाहिजे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पत्रकार परिषद घ्यावी, त्यांना विचारायला पाहिजे. अमित शहाजींना विचारायला पाहिजे. का विचारू नयेत? तो वेगळा असं घडेल की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी आहे, त्यांनी बहुतेक पाठीत खंजीर खुपसण्याचे सूर्य तयार करून ठेवले असते. बरं, दुसरं ते काही करू शकत नाही वेगळं. या सगळ्यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या पाठीमध्ये त्यांच्या पाठीत खंजीरच खुपसलेलं. ते दिल्लीचे घरगडी झालेले आहे हे सगळे. मी या क्षणी खात्रीने सांगतो की ज्या खासदारांनी त्या दिवशीच्या बैठकीमध्ये सहभागी झाले त्यांनी आई भवानीची शपथ घेतली. साहेब आम्ही तुमच्या बरोबरच आहे. आता ऑनलाईन पूजा आणि आरती करता ना तुम्ही. कोणी मुलाची शपथ घेतली, कोणी आईची शपथ घेतली, कोणी तुळजा भवानीची शपथ घेतली, कोणी साईबाबांची शपथ घेतली. एका प्रकारे वेगळ्या शपथविधी सोहळा नाही म्हणजे साहेब त्या सगळ्या शपथा त्यांनी स्वतःहून घेतलेल्या असल्यामुळे आणि ते हिंदुत्ववादी असल्यामुळे ते हिंदुत्वाचं पालन करतील. मला सामना त्यासाठीच आहे. दिल्लीमध्ये तुम्ही सामनावरचे प्रश्न विचारता येतात, तुमच्यापर्यंत मला काय म्हणायचं आहे ते गेलेलं आहे. करू द्या ना, लोकशाही आहे. हा ठाणे जिल्ह्यातला वाद गुन्हाच आहे आणि हा शिवसेनेत असल्यापासूनचा वाद आहे, पण तो सांगतो.